छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा. दुर्दैवी 1 फेब्रुवारी 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकरब खानने शंभूराजांना संगमेश्वरात कैद केले आणि 40 दिवस अत्याचारही केले आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले. जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला. शंभूराजांच्या बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुणे शहरापासून साधारणतः 35 किलोमीटर अंतरावरती असलेलं इंद्रायणी, भीमा आणि भामा ह्या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं तुळापूर हे गाव, इथेच शंभूराजांना ठार मारले होते. शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर पहिल्यांदा त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडवर नेले होते आणि त्यानंतर शंभूराजांना त्रिवेणी संगमावर वसलेल्या याच तुळापूर येथे कवी कलश आणि शंभूराजांना कैद करून आणले होते. संभाजी महाराजांच्या एकूण 2 समाध्या आहेत. त्यापैकी तुळापूरमध्ये असलेली ही पहिली समाधी. इथेच त्यांना साखळीने बांधून ठेवले होते. इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीरावर जखमा केल्या होत्या आणि शेवटी इथे शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते. समाधी स्थळावर असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा. शंभूराजांच्या समाधीच्या समोरच असलेलं ही कवी कलशांची समाधी. छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत असतानाच याच ठिकाणी कवी कलशांना ठार मारण्यात आलं होतं. कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या बाजूस असलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर. इसवी सन 1633 साली शहाजीराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासामध्ये उपलब्ध आहे. तुळापुरात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या डाव्या बाजूस असलेली ही नदी म्हणजेच इंद्रायणी, भीमा आणि भामा नदी. 11 मार्च 1689 मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचं मस्तक कलम केलं गेलं आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी, भीमेच्या काठावर टाकून देण्यात आले. शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याचे त्यावेळी कुणाचीही हिंमत नव्हती. त्यावेळी नदीकाठावर गेलेल्या जनाबाई परटीन नावाच्या स्त्रीने पहिल्यांदा नदीकाठावर पडलेले शंभूराजांच्या शरीराचे हाडामासाचे तुकडे पाहिले. विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई परटिनीने गावातील स्त्रियांना एकत्रित करून ऐन मध्यरात्री नदीकाठावर धाव घेतली. या सर्व प्रकरणामध्ये त्यांच्यासोबत गोविंद महार हा व्यक्ती आघाडीवर होता. वडू गावातील तत्कालीन ग्रामस्थांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले, पण अग्नी द्यायचा कोणाच्या जागेत हा प्रश्न उभा राहिला. कारण औरंगजेबाला ही बातमी समजली तर आपला शिरच्छेद होईल या भीतीने गावकरी घाबरले होते. त्यावेळी गोविंद महार यांनी जीवावरती उदार होऊन शंभूराजांचं गोळा केलेल्या शरीराला अग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि वडूभद्रक ह्या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची पहिली समाधी
ही इथेच तुळापूर गावामध्ये आहे. आणि त्यांची दुसरी समाधी जिथे छत्रपती संभाजी महाराजांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले ती म्हणजे दुसरी समाधी ती आहे वडूबुद्रुक गावामध्ये. तिथे पण तुम्ही नक्की भेट द्या. जेव्हा मी ह्या नदीमध्ये बोटिंग करण्यासाठी बसले, जेव्हा ते बोट चालवणारे होते ते होते इथले तुळापूर गावामधले प्रॉपर. तेव्हा मी त्यांना विचारत होते की भीमा आणि भामा कोणत्या दिशेने येते आणि इंद्रायणी कोणत्या दिशेने येते आणि संगम कुठे होतो. तेव्हा ते सांगत होते आमच्या पाठीमागून येते ते भीमा आणि भामा आणि आमच्या राईट साईडून येते ती इंद्रायणी नदी. आता ह्या तिन्ही नदीचा संगम हा इथेच होतो. आणि सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की आयुष्यामध्ये एकदा तरी या शंभूराजांची या समाधीवर येऊन नतमस्तक व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.